हम्पीमधला हिडन जेम बघायचा आहे का? चला तर मग दाखवतो. तर नमस्कार, मी सौरभ पुजारी आणि तुम्ही बघताय हम्पी विथ एसपीव्ही. तर सकाळी लवकर मी आणि तेजा, हा तेजच, कारण एका दिवसात आमची एवढी दोस्ती तर झाली होती, मी त्याला तेजसच्या ऐवजी तेजा म्हणेन. मी सकाळी अजुतारा टेम्पलला गेलो. आता ह्या टेम्पलला मी हिडन का बोललो? कारण विरुपाक्ष टेम्पलच्या समोर जो रोड जातो तिथे हे एवढं भव्य दिव्य टेम्पल आहे, बट इथे ना पूजा होते ना लोक येतात. पण मी जे हम्पी बघायला आलेलो तो फील मला इथे येत होता. या मंदिरासमोर मोठा बाजार होता असं वाटतं, पण तो आता पूर्ण भग्न अवस्थेत आहे. बाजार आणि या मंदिराची भव्यता बघता इथं खूप गर्दी असावी असं वाटतं. इथे तुम्ही शांत बसू शकता अगदी तासन तास. थोडा आराम करून बाजूलाच असलेल्या मातंग पर्वतावर आम्ही गेलो. ऍक्च्युली इथं सनराईज किंवा सनसेटच्या वेळी येतात, कारण हा हम्पी मधला बेस्ट सनसेट पॉइंट आहे. 15 मिनिटं क्लाइंब करून तुम्ही वरती येऊ शकता. मातंग ऋषी यांच्या नावावरूनच या जागेला मातंग हिल हे नाव पडलं आहे. इथून आम्ही मोनोलिथिक नंदी बघायला गेलो. एकाच पाषाणात एवढी मोठी मूर्ती बघून डोळे भारावून गेले. इथून आम्ही लोटस महाल आणि हत्तीखाना बघायला गेलो. तिथं गेल्यावर समजलं की 40 रुपये आपल्याला तिकीट आहे आणि फॉरेनरसाठी 600 रुपये. लोटस महाल हे विजयनगर एम्पायरच्या क्वीनसाठी बनवलं होतं. आता याचं नाव लोटसच का ठेवलं? कारण याचं वरचं जे स्ट्रक्चर आहे ते अगदी कमळासारखं आहे आणि त्याच्याच बाजूला 11 चेंबर्स आहेत. प्रत्येक हत्तीसाठी वेगळं चेंबर. एवढं भव्य दिव्य स्ट्रक्चर बघून वाटलं की त्यावेळेचे एम्पायर किती पॉवरफुल असेल.